आता आपण बघूयात राजकीय क्षेत्रातल्या टॉप 9 बातम्या। 4 जून ही इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट असणार, त्यानंतर इंडीची झेंडी कोणी उचलणार नाही। नगरमधील प्रचार सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। 4 जून को इंडी आघाड़ी की एक्सपायरी डेट तय हो गई है। 4 जून के बाद इंडी वालों की झंडी उठाने वाला भी कोई नहीं मिलेगा। 4 जूनला तुमचा बुरसटलेला माल केऱ्याच्या टोपलीत फेकू। 4 जूनला लोक मोदी सरकारचं विसर्जन करणार। उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींच्या दाव्यावर पलटवार। मोदीजी आज तिकडे जे बोलले की 4 जूनला आमची एक्सपायरी डेट आहे। अहो, तुमचा बुरशी आलेला माल आजपर्यंत लोकांनी पाहिला आहे, तो 4 जूनला आम्ही फेकून देणार आहोत केऱ्याच्या टोपलीमध्ये। आमच्याकडे मोदी नावाचा सर्वात मोठा अणुबॉम्ब। आमच्याकडचा अणुबॉम्ब घरात घुसून मारतो। ठाकरेंच्या टीकेनंतर एकनाथ शिंदेंचा पलटवार। सबसे बड़ा अणुबॉम्ब यहाँ बैठा है, वो सीधा घुस के मारता है, सर्जिकल स्ट्राइक करता है। शरद पवार गटाच्या तक्रारीनंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गुन्हा दाखल। मतदारसंघात पैसे वाटण्यासाठी बँकेचा वापर झाल्याचा आरोप। संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी। मतदान संपताच बारामती लोकसभा मतदारसंघात गोळीबार। पुण्याच्या वारजेतील रामनगरमध्ये दोघांचा हवेत गोळीबार। आरोपी मुंबई पुणे महामार्गावरून कात्रजच्या दिशेने फरार। पुणे लोकसभा मतदारसंघातील 4 अपक्ष उमेदवारांचा रवींद्र दंगेकरांना पाठिंबा। सुरेश कुमार ओसवाल, सलीम बागबान, किरण रायकर आणि सलीम सय्यद यांचा दंगेकरांना पाठिंबा। शिरूरचे ठाकरे गटाचे जिल्हा संघटक गणेश कवडे यांचा भाजपमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश। बुलढाण्यात शेवटच्या 1 तासात झालेल्या वाढीव 10% मतदानावर संशय व्यक्त। मतदान केंद्रातील व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवण्याची रविकांत तुपकर यांची निवडणूक आयोगाकडे मागणी। मुंबईत आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक। मुंबईतील मोदींची सभा आणि रोड शोचं नियोजन केलं जाणार। एमसीए क्लब इथे संध्याकाळी 9 वाजता बैठक।